माहूर तालुक्यातील बोरगावच्या घाटात रस्त्यावर दगडाचा व दुचाकीचा अडथळा निर्माण करून सिंदगी तालुका किनवट येथील मेहरबान राठोड वय 25 वर्ष या व्यापाराचे चारचाकी वाहन अडवून 7,70,000 रुपये रोख रक्कम, दुकान व प्लॉटचे कागदपत्र घेऊन 4 अज्ञात दरोडेखोरांनी पोबारा केला. सदरची घटना 4 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. मेहरबान राठोड यांचे फुलसावंगी येथे जगदंबा ॲग्रो ट्रेडिंग नावे दुकान असून आपला भाऊ सावन राठोड दुकानावरील रखवालदार हबीब अनवर खान यांना घेऊन ते MS26 BC 3577 या क्रमांकाच्या वाहनाने किनवटवरून गावी येण्यासाठी निघाले. घाटात तोंडाला रुमाल बांधलेल्या चौघांनी वाहनाच्या समोरील काचावर डाव्या बाजूला मोठा दगड मारला. राठोड यांनी वाहन पळविण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे वाहन गाडी समोरच्या दुकानावर आदळून अचानक बंद पडले. त्यावेळी दरोडेखोरांनी वाहनाच्या उजव्या बाजूचे दोन्ही काच दगड मारून फोडले. मिरची पावडर वाहनात भिरकावल्याने तिघांनाही दिसेनासे झाले. घाबरलेल्या अवस्थेत कुणीही खाली उतरले नाही. त्याचवेळी लुटारूंनी मेहरबान यांच्या वरच्या खिशातला मोबाईल रोडवर फेकून डिक्कीमध्ये ठेवलेली पैशाची पांढरी कापडी पिशवी, दुकान व प्लॉटचे कागदपत्र असलेली काळी बॅग घेऊन दुचाकीने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच किनवट व माहूरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मेहरबान राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी 5 एप्रिल रोजी कलम 392, 341, 427, 34 नुसार गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार हे पुढील तपास करीत असून तपासी अंमलदार अशोक आत्राम, पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद राठोड, चंद्रप्रकाश नागरगोजे, प्रकाश देशमुख, आशिष जगवाल हे त्यांना सहकार्य करीत आहेत. सदर घटनेने व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे. संजय घोगरे, अनवर खिच्ची, पवन कोंडेसह अपिल बेलखोडे, विदर्भ न्यूज, माहूर.